हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण बघूया शिजवलेल्या मुगाच्या डाळीची आमटी. त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे. येथे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, जिरी, मोहरी, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, लाल तिखट चवीपुरतं मीठ, काळं तिखट, थोडीशी मिरची पावडर, धना पावडर, सुहाणा मसाला आणि घरकुल मसाला. तर आपण इथं जिरे आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत कढई गॅसवरती ठेवायची आहे तापायला. कढई गरम झालेली आहे आपली. त्यामध्ये आपण आता 2 चमचे तेल ओतूया. 2 चमचे तेल ओतून घेतल्यानंतर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपण जे लसूण आणि जिरी बारीक करून घेतलेलं होतं ते लसूण आणि जिरी या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे. सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. छोट्या छोट्या टिप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. लसणाला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलं. नंतर त्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो पण चांगलं सुरकुती येईपर्यंत तळायचं आहे. जर आपण टोमॅटो कच्चं ठेवलं तर भाजी व्यवस्थित खायला लागत नाही. टोमॅटो त्यात कचकच करतं. त्यामुळे आपल्याला टोमॅटो चांगलं सुरकुती येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या आपण टिप्स फॉलो केल्या तर आपली भाजी एकदम व्यवस्थित होते. कमी साहित्यात सुद्धा आपण ही शिजवलेल्या मुगाच्या डाळीची आमटी आपण बनवू शकतो. करायलाही सोपी आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण जिरी टाकूया. जिरी टाकून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकूया. आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण जे मसाले काढून घेतले होते ते मसाले आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले तेल येईपर्यंत मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला चांगले तेलात परतून घ्यायचे आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे. आणि इकडे मी गॅसवरती पाणी गरम केलं आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही भाजीला पाणी गरम करूनच ओतायचं, तरच भाजी आपली टेस्टी लागते खायला. या डाळीमध्ये मी पाणी ओतलं आहे आणि आता बघा मसाल्याला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. लक्षात ठेवा, फोडणी आपली चांगली बसली तर भाजीही चांगली लागते खायला. त्यामुळे फोडणी आपली चांगली बसायला पाहिजे. आपण आता त्यात पाणी ओतून घ्यायचं आहे. डाळीतच आपण पाणी मिक्स केलं होतं त्यामुळे दोन्ही एकत्रच ओतायचं. आणि बघा आपली भाजी तयार आहे. आता उकळी येईपर्यंत गॅसवरच ठेवायचं आहे. उकळी येऊन लो टू मीडियम गॅसवरती गॅस सगळा कमी करायचा आणि मंद आचेवरती आपल्याला भाजी 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. मी ह्याच्यामध्ये कूट टाकायचा विसरले होते. शक्यतो तुम्ही कूट वरूनही टाकू शकता. मी वरूनच टाकला आहे. नंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच सबस्क्राईबही करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा आपण भाजीला मस्त मिक्स केलेलं आहे.
आणि भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण एकदम कमी गॅस करणार आहोत आणि 15 मिनटं भाजीला ह्याच्यावरती शिजवून घेऊया. बघा, भाजी शिजल्यानंतर ना किती छान तरी आलेली आहे, भाजीला कट आलेला आहे. खायला पण मस्त लागते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, सुस्त राहा.